मित्रांनो, आज आपण आलोय मैदानावर आणि खरं सर्वांची चर्चा ते शाकीर भाईची. नक्की शाकीर भाई मैदानात आल्यात का नाही आल्यात ही सर्वांचा आतुरता लागली होती आणि भरपूर जणांचे कॉल आले. आणि आपल्या समोर आज शाकीर भाई खरोखरच आज विचारूया शाकीर भाईचे किती नंदी आल्यात आणि किती चिट्ट्या टाकल्यात सर्वांना. तर शाकीर भाई नमस्कार. नमस्कार. शाकीर भाई किती वाजता पोहोचलाय? इथे रात्री 1 वाजेला पोहोचलो होतो. मग किती वाजता निघला होता तिथून? तिकून दुपारी निघलो होतो 12-1 वाजेला. बारेगावला. शाकीर भाई किती नंदी आल्यात आता? नंदी बरेच आता 7-8 आहे. 7-8 आहे ते. हम्म. शाकीर भाई की जेव्हा फॉर्च्युनरचं मैदान 1 महिना झालं चर्चा चालू आहे आणि हो. खरोखर मैदान पार पडते. कसं झालं 1 महिन्याचं कसं नियोजन होतं तुमचं? 1 महिन्यापासून ती चर्चा चालू फॉर्च्युनरच्या मैदानाची, पायऱ्याची, त्याची काय आदतची, काय दोषाची. शाकीर भाई का तर जेव्हा मैदान पडलं तिथनं पुढं आपल्याला तुमचे बैल मैदान लय जास्त पळताना दिसले नाही. आराम भरपूर दिला बैलास. हो, कारण या मैदानावर लय प्रेशर होता. कारण एवढे मैदान झाले आता लोक एवढं प्रेशर नाही आला, पण या मैदानाला पायऱ्याला त्याला लयच हे झालं. किती कॉल येत होते, किती सेकंदाला लय- किती कॉल? लय दिवसभर फोनच चालू शाकीर पायऱ्याच्या विषयीच बस. आणि त्यात म्हणजे एक सगळ्यात मोठी खबर म्हणजे खरेदी भरपूर झाली तुमच्या भागात. लय खरेदी म्हणजे एवढी 1-2 वर्षात बी नाही झाली एवढी खरेदी, या 15 दिवसातच झाली. हायस्ट आपल्याला खरेदी किती बघायला भेटली वासराचे? लय भरपूर जेवढी बी टॉपला वासर होते आपल्या भागात सगळ्याच्या खरेदी विक्री झाल्या. सगळे. हम्म. तुम्हाला किती जणांची कॉल येते की आम्हाला वस्त्र घेऊन द्या किंवा आम्हाला तुमच्या ह्याच्यातलं बघा? किती जण? बरेच जणांचे कॉल आले. मग किती जणांनी घेऊन दिले वस्त्र? आता जे चांगली होते आपण त्याच्यामध्ये पडलो, बाकीचे आणि आता बी तुम्ही एक खरेदी बघा भेटली आपल्याला 2 दिवसापूर्वी. हो कसं नियोजन कसं आखलं होतं काय? काही नाही, चांगलं आहे नियोजन. आता हाय मैदानात बघा पळताना दिसते. साधारण चिट्ट्या किती टाकल्या शाकीर भाई? म्हणजे परफेक्ट आता तुमच्या जे लॉट्स काढायचे चालू आहे ते. हम्म. आणि साधारण चिट्टे किती पडले तुमचे? 25 चिठ्ठे असतील. 25 चिट्ट्यात वैयक्तिक टाकल्यात तुम्ही. मित्रांनो 25 चिट्ट्या म्हणजे 2.5 लाख रुपये शाकीर भाईची चिट्टी आज आपल्याला पोर्चुच्या मैदानात खरोखर टाकलेली आहे. मित्रांनो अनेक नंदी आल्यात आणि जेव्हा फाटी बिट्टी म्हणजे अचानक आता शाकीर भाई म्हणजे जेव्हा महिनाभर हे गेलं तर पुकारलं होतं फॉर्च्युनरचं मैदान, तेव्हा अनेक जणांचे मला कॉल आले असतील पहिऱ्यासाठी हो, किंवा रासाठी. कसं नियोजन, किती गाड्या आपल्याला पळताना दिसतात आता? गाड्या आता आपल्या तशाकंद 10-12 बैल आहे, पण समजा 7-8 गाड्यावर दुसऱ्याला किती दिसायला पाहिजे आपल्याला? बाकी दुशालाच आहे. हो, आदातला 2च गाड्या आपल्या. नवीन हिरा काय बघायला भेटेल का? कारनामा करायला भेटेल का? आहे नवीन आहे ना. आहे नवीन. हो, टॉपचा विषय असणार आहे. टॉपचा आहे. म्हणजे या भागातनं म्हणजे किती प्रेशर आलं तुम्हाला? म्हणजे काय असं वाटतं की तुम्हाला लय जणांचे कॉल आले, त्रास दिला भरपूर काय किंवा चालली चर्चा काय? त्रास काही नाही त्याला. आता प्रत्येकाच्या आता आहे 1 नंबर चर्चेत आहे म्हणून त्या हिशोबानं सगळ्याचे कॉल येतेच. घरची गाडी बघायला भेटेल का सगळं वेगवेगळे पैर बघायला भेटेल? नाही, सगळे वेगळे पायरे, घरचे एक पण नाही. एक पण नाही. आता सगळ्यांना चित्र सम्राट आणि राजा गाडी पळणार आहे, दुसऱ्याला सम्राट आणि राजा करणार का वेगळंच बघायला भेटणार आहे? नाही, सम्राट आदातला पळणार आहे, राजा दुसऱ्याला आहे. सम्राट मग तसं नियोजनच केलेलं आहे. हा, प्रत्येकाला चान्स दिलाय, प्रत्येक नंदीवर वेगळे वेगळे केलेलं आहे. हो, सगळे वेगळे. काय विचार फॉर्च्युनर आपल्या घरी जाणार? बघू आता, आहे अपेक्षा तर सगळ्यांचा आशीर्वाद असल्यावर भेटेल 100%. काय सांगशील मैदानाबद्दल? दादाने एवढं मोठं मैदान घेतलंय. दादांना म्हणजे दादाचं कौतुक जेवढं केलं तेवढं कमी. आणि दादांचे निर्णय केला ते गरिबासाठी 1 नंबर केला. गरिबांसाठी हो, आहे ना. आणि मोठी बैल अनेक जणांकडे आहेत. हो. ओपनची बैल नामांती खरेदी मोठी किमती ती, पण आदत दुसरा कोणाकडे एवढा नाही. नाही म्हणजे आज गरिबाच्या नंदीला जास्त मार्केट आहे आदात आणि दुशाला. त्यामुळे वेगळंच बघायला भेटलं. आज या मैदानात काहीतरी वेगळंच घडणार बघा. एखादी गरिबाचे भरपूर नंदी पुढे येणार. राजाला बघण्यासाठी, सम्राटला बघण्यासाठी, चिमण्यासाठी एवढं पब्लिक उद्या प्रेक्षक बघणार आहे, म्हणजे एवढी गर्दी होणार आहे. कसं हँडल करणार आहे, कसं नियोजन करणार? आता हेच गर्दी तर होणारच भरपूर. आता पब्लिक चांगलीच राहणार दादाच्या मैदानाला. काय सांगशील प्रशांतला, काय आव्हान करशील? कसं सपोर्ट केला पाहिजे, कसं म्हणजे आपल्याला साथ दिली पाहिजे? काही नाही, फक्त पब्लिकना ज्याच्या त्याच्या जबाबदारीवर यायचं आणि काही पुढं पण अडचणी द्यायचे बैल याला त्याला, आणि ज्याच्या त्याच्या जबाबदारीने यायला पाहिजे. सगळ्याचे घरचे पण वाट बघते आपली, स्वतःच्या जबाबदारीवर हे राहायचं मैदान. किती गाड्या मारताना बघायला भेटतात तुमच्याकडे आंबा? गाड्या आपण 4-5 मारणार.
4-5 मारणार. हम्म. कसं पेशर आहे की खाली जाताना कसं असणार, कसा विचार करताय आतापासून की उद्याच्याला एकच दिवस म्हणजे काही क्षण राहिलं, हा. एक 7 ते 12 तास राहिलेत फक्त. कसं आता आखणं चाललं डोक्यात? चालू आहे आता गाड्या कोणत्या आणायच्या काय तर लॉट निघणं चालू आहे. बघू आता कशा कशा गाड्या कुठं पळायच्या काय तर संध्याकाळी होईल नियोजन सगळं. संध्याकाळी म्हणजे हम्म. म्हणजे आज दादांबद्दल सांगितलं तर दादांनी कसं नियोजन केलंय काय? दादाने एक नंबर नियोजन केलं बैलाची जायची सगळ्याची सोय एक नंबर. दादांचा किती वाजता कॉल चालू होता? दादाचे आता बरेच 7-8 दिवस झाले तेव्हापासून सारखे कॉल चालू आहे आमच्याचकडे या. ते हा. शब्द तुम्ही ठेवला म्हणजे हो. मित्रांनो बघा ना, ओळख होती ना मैत्री होती, ही बैलगाडी क्षेत्राने दादांनी त्यांना कॉल केला आणि शाकीर बैला तुम्ही आमच्या गोट्यावर आहे, आमचं एक स्वप्न आहे. आणि ते शाकीर बैनं बघा म्हणजे एक विश्वास, आपल्या भागामध्ये त्यांचा किती मोठा विश्वास आहे, त्यांनी ते विश्वास करून दिला आणि ते गोट्यावर आलं. शाकीर भाई अनेक बैल उद्या पळताना दिसणार आपल्याला, अनेक हो, हो. अनेक उद्या आपल्याला खरेदी बघा भेटणार का? हा बऱ्याच ना आता नवीन खरेदी बी नवीन चेहरे भरपूर आहे काहीतरी होईनच मैदानात. आणि ह्याच्यानंतर फक्त 15 दिवसाचा गॅप राहतो पुशेगावच्या हिंद केसरी मैदानासाठी. हो काय सांगशील मैदानासाठी? का तिथं अनेक वेगळं कारनामा बघा भेटणार? नाही आता फॉर्च्युनरला हीच बैल पळतीन आपले जे आता नवीन चेहरे आहे काही घेईल काही राजा सम्राट चिमण्या हे ओजीर. हा कुठल्या गाडीला स्पीड लागला आता सध्या दुसऱ्याला जर म्हटलं तर बघू तुमच्या इथून एक कुठल्या गाडीला स्पीड लागला आता जे बाईक आता ते बघताय तुम्ही याचा मैदानात? दोष याचा सांगूच शकत नाही. दोष आणि आता ती याचा अनुभव सांगू शकत नाही कोणत्या गाडीला स्पीड लागन. आता जी गाडी पळाली मैदानात तेव्हाच खरं म्हणायचं हे गाडीला स्पीड लागलं. हाय का ना? म्हणजे हा. सांगू शकत नाही. अजूनपर्यंत काय नाही, हे असं मैदान झालंच नाही आता ठामठोक कोणीच सांगू शकत नाही मी एक नंबर करीन म्हणून. कोणच नाही. कोणीच नाही सांगू शकत कोणता बादशाह असू द्या तो एक नंबर करीन मी सांगू शकत नाही. समजा काही पण घडू शकतं इथं. 900 फुटाचा पल्ला आहे. हम्म. कशी बैल आता 900 फुटाला काही थोडी उराटे किंवा असं पैराण आहे, हो. कसं असणार आहे? पब्लिकनं काय सहकार्य केलं पाहिजे? आज कमिटी एवढं दादांनी एवढं आता मोठं दादांना बॅरिकेड ते चांगले लावलेले आहे. सगळी व्यवस्था आहे पब्लिकला बसायला त्याला. आता पब्लिकनं पण दादाला सपोर्ट द्यायला पाहिजे सगळं सपोर्ट करायला पाहिजे. सपोर्ट करायला पाहिजे. हो मित्रांनो बघा म्हणजे एवढ्या लांबून लांबून लोक आलेले आहेत, एवढी बैल मालक आले, त्यांचा एकच आहे की पब्लिकनं सहकार्य केलं पाहिजे. का तर अनेक नंदी आता गरीब आपल्याला पळताना दिसणार आहे. कोण स्टार होणार ते अजूनपर्यंत कोणाला माहित नाहीये मित्रांनो. का तर दादांनी एवढं खरोखर अतिशय मोठं नियोजन केलं आणि अतिशय चांगला डिसिजन घेतला. गोरगरीब शेतकऱ्यासाठी उभा राहिले दादा, हो. हाय नाही? काय सांगशील दादांचा प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीमागे, प्रत्येक बैलाच्या पाठीमागे दादांचा हात आहे. दादानं म्हणजे पहिल्यापासूनच बैलगाड्या क्षेत्रात चांगले चर्चेत आहे आणि पहिलं पण थारचं मैदान ठेवलं होतं पण तेव्हा आम्ही आलतो नाही पण एक नंबर मैदान झालं आणि हे पण मैदान ऐतिहासिक मैदान होणार आहे. ऐतिहासिक हो म्हणजे अजूनपर्यंत हे मैदान असं घडलं नाही, नाही हाय नाही? हो. काय चालू होते तुमच्या जालना साईडला शाकीरबाई ह्या फॉर्च्युनर मैदानाबद्दल? आमचे जालन्याचे संभाजीनगरचे संपूर्ण जेवढे नंदी आहे तिकडं पण आता 15 दिवस झाले कोणतेच खेळ चालू नाही सगळे इकडं वेटिंगला आहे या खेळासाठीच. शाकीरबाई किती गाडी तुमच्या भागातली इथं पळताना दिसला आपल्याला टोटली? म्हणजे निम्म्या गाड्या आमच्या भागातल्याच राहील दोन्ही जिल्ह्याच्या. तरी साधारण किती आकडा? आकडा म्हणजे याच्यातल्या निम्म्या गाड्या आमच्याच धरून चाला तुम्ही. निम्म्या गाड्या म्हणजे हो. 500 साधारण गाडी तुमच्या भागातली गाडी पळणार आहे. हो मित्रांनो बघा जी 1200 गाडी नोंद झाली त्यातली 600 ते 550 गाडी ह्यांच्या भागातली पळणार आहे मित्रांनो. म्हणजे उद्या ऐतिहासिक होणार आहे संघर्ष. म्हणजे उद्या कोण काही सांगू शकत नाही. उद्या संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत आपला निकाल बघायला भेटणार आहे मित्रांनो. म्हणजे बघा जो पळणार आहे तोच ही फॉर्च्युनर नेणार आहे, हो है ना? ज्याच्या धमक आहे ना, किती बी स्टारचा प्लेअर असू दे. हो. काय सांगशील अजून बद्दल? काय आता कसं म्हणजे आता थोडंच राहिलं ते काय भावांचं डिसिजन झाले बघू आता उद्या या टायमिंगला सगळा धमाका चालू राहणार काय काय होतं बघू. आता कॉल चालू आहेत का? हा चालू आहे आता कॉल चालू आहे भरपूर. बरं. सकाळी साधारण मैदानात किती वाजता आपल्याला बघायला भेटेल? मैदानात सकाळी लवकरच जाऊ इथून 5-6 वाजेला निघू. 5-6 वाजेपर्यंत. हम्म. मित्रांनो बघा मित्रांनो सकाळी शाकीरबाई मैदानात आता ती त्याच्या आसपासच राहिला आहे ती आणि खूप सुंदर त्यांची सोय बी राहणे पिण्याची बैलांची आराम बिराम पाहिजे. का तर अनेक पब्लिक असते, जर मैदानात गेले असते बैलांना त्रास झाला असता. उद्या उठून बैलांना 3-3 फेरे पळायचं आहे मित्रांनो. त्यामुळे शाकीरबाई खरोखरच आज या भागामध्ये सांगली भागामध्ये तुमचं सरसे स्वागत आहे. खरोखर तुम्ही आज दादांना मान दिला तुम्ही यांच्या गोठ्यावाला. तुमच्या मनापासून धन्यवाद. धन्यवाद.